मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी मोठं विधान केलंय। ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलंय। विरोधक असो वा सत्ताधारी मुख्यमंत्री पदासाठी चेहरा लागतोच असं संजय राऊत म्हणाले। त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मवियात वाद सुरू असल्याचं बोललं जातं। आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। अनेक जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो, जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मताने पराभूत झालो। राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्यांनी स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुका आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो। आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं नसतं तर विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता आणि आत्मविश्वास सुद्धा डळमळीत झाला असता। तर मुख्यमंत्री पदावरून मवियामध्ये टोकाचे मतभेद असल्याची टीका भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे। सीएम पदासाठी ठाकरेंनी राहुल गांधींकडे हट्ट केलाय असा दावा असा आरोप देखील श्रीकांत शिंदेंनी केलाय। आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा आहे असं त्याला प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिलंय। त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसतायत, परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत। कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल। याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल। मी तर तेच म्हणतोय तुम्हाला की त्यांचे महाविकास आघाडीचे वेगवेगळे पक्ष वेगवेगळे रोज नाना पटोले काहीतरी वेगळं बोलतायत, त्यांना व्हायचं मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण काहीतरी वेगळं म्हणतायत आणि हे दिल्लीमध्ये येऊन मला तर काल काही लोकांनी सांगितलं की राहुल गांधीकडे हट्ट करून बसले होते की मला चेहरा करा। राहुल गांधी बोले असं कसं होत नाही, ऐसा होता नहीं है। अशी परिस्थिती है। संजय राउत ऐसा नहीं कहा है कि संजय राउत ने कहा कि हम महाविकास आघाड़ी करके ही हम आगे जाएंगे और महाविकास आघाड़ी यही हमारा चेहरा है। महाविकास आघाड़ी करके यही चेहरा है। महाविकास आघाड़ी चेहरा है।